छत्रपती शिवरायांच्या शौर्याचं प्रतीक आहे। बाकी सत्ताधारी काय म्हणतात ते मला माहित नाही, मात्र शिवरायांची शौर्य गाथा ही पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे असं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय। अमोल मिटकरी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। पाहूया। खऱ्या अर्थानं आपल्या सोबत आता अमोल सर, एकंदर पाहिलं गेलं तर कालची जी घटना घडली, तुम्ही कालच खरं तर फोनो सुद्धा दिला होता आणि तुम्ही म्हटलात ह्याच्यात कोणी सत्ताधारी नाही, विरोधक नाही, जे चुकीचं घडलं ते चुकीचंच आहे, काय सांगाल? जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, ह्या मुद्द्यावर मी ठाम आहे। ज्या कोणी बदमाशांनी ही दंगल घडून आणली असेल त्याच्यावर सरकारने कायदेशीर कारवाई केली पाहिजे। महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम हा विषय वादाचा असू शकत नाही, दोन्ही समाज गुन्ह्या गोविंदाने राहिलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा ही सुद्धा सेक्युलर विचारधारा आहे, त्यामुळे या घटनेची आम्ही निंदा करतो। विरोधक असं सुद्धा म्हणतात की केंद्रात तुमची सरकार आहे, इकडे तुमची सरकार आहे, तुम्हाला जर कबर हटवायची तर तुम्ही हटवा ना, मग कशाला विरोध? बरोबर आहे, स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कबर ही केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे। केंद्र सरकार पुरातत्व खातं यांनी त्याला संरक्षण दिलं आहे, त्यामुळे महाराष्ट्र सरकारला सुद्धा संरक्षण देणं क्रमप्राप्त आहे। आणि टी राजासारखा माणूस येतो कबर तोडा, मग टी राजाला म्हणतो आम्ही की तू हातात कुदळ फावळं घे, तुझी लेकरं असतील तिला आण त्या हैदराबादमधून आणि खोद कबर। सत्ताधाऱ्यांना बोलण्याचा अधिकार आहे। मी अमोल रामकृष्ण मिटकरी या विधिमंडळाचा सदस्य म्हणून माझी भूमिका मी मांडतोय की औरंगजेबाचं थडगं, अफजल खानाचं थडगं हे मराठ्यांच्या शूर पराक्रमाची साक्ष आहे। ती हटवून उद्याच्या पिढींना जर प्रश्न पडला की खरंच चंगेज आणि तैमूर खानचा वारस औरंगजेब बादशाह महाराष्ट्रात आला होता, पण 1681ला संभाजी महाराज गादीवर आल्यानंतर 1682ला त्याला महाराष्ट्रात यावं लागलं। 7 वर्ष संभाजी महाराजांसोबत 1689 पर्यंत युद्ध करावं लागलं आणि 1689 ते 1707 पर्यंत ताराराणीसोबत युद्ध करावं लागलं आणि नंतर तो वार्धक्यानं मेला। हे जर त्याच्या पराभवाचं लक्षण चिन्ह असेल तर ते कशाला पुसताय? ते राहू द्या, या मताचा मी आहे। स्नेहल सोबत श्रेयस सावंत, पुढार न्यूज, मुंबई।